नमस्कार TV7 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकऱ्यांविषयी आनंदाच्या बातम्या, महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता। अजूनही पाऊस पडणार आहे। आज आणि उद्या पावसाची शक्यता। सरकार विकते 24 रुपयाने कांदा, शेतकरी मात्र अडचणीत। देशात 11 महिन्यात धान खरेदी 4% अधिक, अतिरिक्त साठा विकण्याची सरकारची तयारी आहे। आयातीवर 50% शुल्क लावण्याची उद्योगांची मागणी। पिवळ्या वाटाण्याने पाडले तूर, मसूर, हरभऱ्याचे भाव। भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि जपानमध्ये आपत्ती येणार, बाबा वेंगाची भविष्यवाणी होते खरी। नमो शेतकरी योजनेचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरित होणार आहे 7वा हप्ता। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 93,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे। नमोचा हप्ता हा मंगळवारी वितरित होणार आहे। राजस्थानमध्ये खरीप पिकांना मुसळधार पावसाचा तडाखा, शेतकरी आर्थिक संकटात। शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासात महाराष्ट्राने पटकावलं अव्वल स्थान, मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी। मूग पिकाला अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे मूग पिकाला मोठा फटका बसला असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। राजस्थानात पाऊस सुरू राहिल्यास देशातील सर्वात मोठ्या मूग उत्पादक राज्यात हा तडाखा बसलेला आहे। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी पंजाब पूरग्रस्तांसाठी दर्यादिल दाखवत 5 कोटींची मदत जाहीर केलेली आहे। त्यांनी सांगितले की दान नसून ही सेवा आहे आणि मदत करण्याची संधी हीच खरी प्रतिष्ठा आहे। त्यांनी प्रार्थना केली आहे की आपत्ती लवकर संपून सर्व प्रभावितांना दिलासा भेटावा। दगडूशेठ गणपतीचा वर्ल्ड रेकॉर्ड, वर्षभरात सर्वाधिक भाविकांनी दिली भेट। हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याबाबतचा शासन निर्णय सरसकट कुणबी ओबीसी आरक्षणाचा नसून पुराव्यांसाठीचा आहे। त्याने ओबीसीवर कोणताही परिणाम होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कापूस आयातीवरील सीमाशुल्क हटवलं, अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल। 5 आणि 18% द्विस्तरीय रचना, 22 सप्टेंबरपासून अंमलबजावणी। नवी जीएसटी। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 600 चीनी जहाजासह परप्रांतीय बोटींची घुसखोरी। मोफत पीठगिरणी योजना, महिलांसाठी संधी, आजच अर्ज करा। राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठगिरणी योजना सुरू केली आहे। या योजनेत महिलांना घरच्या घरी पीठगिरणी चालवून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळणार आहे। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजासाठी उपसमितीची स्थापना, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी 8,000 कोटी द्या, केंद्राकडे मागणी। सोयाबीनवरील दबाव कायम, मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर। हमीभावाने कापूस विक्री करता नोंदणी बंधनकारक, शेतकऱ्यांना आता नोंदणी करणं गरजेचं, तरच हमीभावाने विक्री करता येणार आहे। नवीन अट आहे आणि हमीभाव। मुंबईला 26/11 मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवरती। लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या विषयात लुडबुड करण्याची आवश्यकता नाही, लोकांना आंदोलन करण्याचा आणि मागण्या मांडण्याचा अधिकार आहे। अन्य समाजाच्या लोकांनी यात हस्तक्षेप का करावा, राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य। नाफेड आणि NCCFचा कांदा सप्टेंबरमध्ये येणार बाजारात, चालू महिन्यात याची विक्री होणार। लाडकी बहीण योजनेचा 14+15वा हप्ता 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। 2 हप्ते सोबत वितरित होणार असून 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींना गिफ्ट स्वरूपात दिले जाणार आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय। यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले, शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती।
श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी 1,000 रुपयांची वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. TV7 मराठीवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, कारण अशाच नवनवीन अपडेट आपण सर्व शेतकऱ्यांसाठी दररोज घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.